तेव्हाच कळलं सगळ्यांना, पण आज सुद्धा ते इथे स्थित आहेत आणि ते इथं राहून आपल्या सगळ्यांना उपदेश करतात की तुम्ही नाम घ्या. आणि इथे ह्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी ह्या जागेवर आल्यानंतर इथे असणारा प्रत्येक मनुष्य ही गोष्ट अनुभवतो की या वातावरणात मी जेव्हा येतो तेव्हा माझ्या बाकीच्या नसतं का, केवळ आणि केवळ नाम, नामाशिवाय दुसरं काहीच नाही. कारण इथे श्री महाराज साक्षात आहेत आणि इथे राहून त्यांनी जो उपदेश इतक्या वर्षांपूर्वी करून ठेवला त्या उपदेशाचं फलस्वरूप म्हणून इथे सगळे सेवेला येतात आणि सेवा करता करता गुरुरंगाच्या पदामध्ये राजन महाराज ते सांगतात की होऊन्या निष्काम ध्यावा जानकी जीवनाला. का बरं त्यांनी पण का बरं हे सांगावं? कोण कोणाचे बाई लोकाचे सर्व धनाचे का कोणी कोणाचं नाहीये. आज आपण जे माझं माझं म्हणून गर्वाने काठा मिळवतो त्यातला किती समाज आहे हो. बारकाईने विचार करावा आणि तो विचार इथे आल्यानंतर जास्त प्रकर्षाने जाणवतो की खरंच माझं असं काही नाही. जे काही माझं आहे ते सगळं महाराज आहे, त्यांचं नाम आहे आणि त्यांचं स्वरूप. ही गोष्ट अमान्य करण्यासाठी नाहीच. आणि मग ज्या वेळेला हा भाव समजतो त्यावेळेला आपण पूर्णपणे समर्पित होतो. कोणाला तो भाव लवकर समजतो, कोणाला उशिरा समजतो. असं आहे की गुरु जे आहेत ना ते प्रत्येकाला ज्ञान देतात. त्यांच्या समोर जेवढे विद्यार्थी बसलेले आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुरु हे ज्ञान देत असतात. फक्त किती जण त्यातलं घेतात आणि किती जण नंतर घेऊ म्हणतात हा प्रत्येकाचा विषय आहे. ज्या वेळेला आपले गुरु असतील, आपले सद्गुरु असतील, सद्गुरु ज्या वेळेला सांगतात की तू या मार्गावरून चाल तेव्हा ते डोळे खूप जर आपण मान्य केलं तर त्याचं फळ आपल्या डोक्यात पडणारच आहे. पण असं आहे मानवी स्वभाव आहे की मी हे केल्याने खरंच होईल का हो. मी जरा 4 लोकांना विचारून पाहतो तुमचा काय अनुभव, तुमचा काय अनुभव, तुमचा काय अनुभव, झालं का खरंच असं, तरच मी करतो. अहो ते काय एखाद्या वैद्याने दिलेलं औषध नाही ना. आणि वैद्य सुद्धा औषध देताना प्रत्येक रोग्याला वेगवेगळं देतो जरी लक्षणं सारखे असले तरीही. मग ते सद्गुरू आहे. या अखिल ब्रह्मांडाचा नायक जो आहे ना तो सुद्धा त्यांचा दास आहे. एवढा मोठा अधिकार ज्या सद्गुरूंचा आहे ते जर आपल्याला सांगतायत की बाबा रे फक्त नाम घे, बाकी कशाला चिंता करतो. आणि असं आहे की संसाराच्या चिंता जन्माला आल्यापासून ते शेवटी जाईपर्यंत संपत नाही. ते सत्य आणि हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. तेही तितकंच मोठं सत्य. मग जर ही काळजी, या चिंता, या सगळ्या गोष्टी जर पाठच सोडणार नसतील आपली तर आपण किती दिवस त्याच्या मागे धावायचंय, आयुष्यातले किती वर्ष त्यासाठी खर्च करायचे हा चिंतनाचा विषय. हे चिंतन आपण कुठे करायचे तर ते चिंतन आपण इथे येऊन करायचं. महाराजांच्या समोर बसून ते चिंतन करायचं. त्या चिंतनातून आपल्याला आपलं तर मिळतं की तू फक्त नाम घे, बाकीचं सगळं मिळेल. हा विश्वास आपल्याला आपले महाराज देतात आणि तो विश्वास घेऊन इथे येणारा प्रत्येक भाविक, महाराजांचा प्रत्येक शिष्य हा इतक्या समाधानाने, इतक्या आनंदाने आपल्या घरी परत जातो. त्यासाठी एकच ध्यास आवश्यक आहे, तो म्हणजे माझ्या सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरती मी मार्गक्रमण करणार. कितीही अडथळे येऊ, कितीही अडथळे येऊ, मग ते आहेत माझ्या पाठीशी. मला अडथळ्यांची चिंता, मला कुठलाही त्रास होणार नाही हा विश्वास जेव्हा आपण आपल्या मनामध्ये घट्ट धरून ठेवतो तेव्हा तो विश्वास आपोआपच फलस्वरूप आपल्याला मिळतो. रामदास स्वामींची सुद्धा अनेक
केवळ छाटी महाराजांची खाली पडली, ती छाटी घेण्यासाठी इतक्या उंच गडावरून त्यांनी उडी मारली. पुढचा मागचा काही विचार केला का हो? नाही केला. आपल्याला खाली एखादी वस्तू पडली ती घे म्हणून सांगितलं तर आपण काय विचारतो? त्याला धूळ लागली असेल का, त्याच्यावर कोणाचा पाय पडला असेल का, आणि मग त्या वस्तूला मी का बरं हात लावू? पण तो विचार शिष्याने जर केला तर त्याचा उद्धार होणं शक्य नाही. मनामध्ये किंतु आला की आपण 4 पावलं मागे घेऊ. महाराज आपल्याला 10 पावलं पुढे न्यायला तयार आहे, पण आपण आणखी 10 पावलं मागेच यायचं बघतोय. इतके किंतु आपल्या मनात आहेत. ते कोणतेही किंतु मनात न ठेवता शुद्ध भावनेने, सात्विक भावनेने, निर्मळ मनाने फक्त सद्गुरूंना शरण जायचंय, सद्गुरूंनी सांगितलेलं कार्य करायचंय आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करायचंय. त्यातच आपली पुण्यता आहे. गुरुवाराला इथे विराम देते. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. उत्तर रंगाकडे बोलूया. Oh
जिजाबाई अतिशय संसार सुखाचा, प्रभू श्रीरामाची कृपा, पांडुरंगाची कृपा त्यांच्या सर्व कुटुंबावरती अखंड होती. आणि असं आहे की तपश्चर्या जी आहे ती वर्षानुवर्ष जेव्हा चालते त्यावेळेला त्याचं फळ निश्चितच मिळतं. आणि हा सगळा पुण्यसंचय आणि या सगळ्या पुण्यसंचयाचं निमित्त म्हणून या दाम्पत्याच्या पदरी भगवंताने गोंडस असं बाळ दिलं. आणि जिजाबाईच्या होत्या त्या अत्यंत धार्मिक आणि त्यांना त्या बाळाचं नाव गणपती ठेवावं असं वाटलं. सगळ्यांनीच त्याला अनुमती दिली आणि मग सगळ्यांनी मिळून एक छान शुभ दिवस बघून त्या बाळाचं नाव गणपती असं ठेवलं. बाळ दिसामासाने वाढायला लागला. दुडू अख्ख्या घरामध्ये संपूर्ण वाड्यामध्ये त्याचा संचार सुरू झाला. लहान मूल घरात आलं की चैतन्यच वेगळं आणि त्यात हे चैतन्याचं काय वर्णन करा. आणि असं हे चैतन्य संपूर्ण घरात लहानाचं मोठं व्हायला लागलं. लहान मुलांमध्ये तो गूढपणा आहे, तो गूढपणा तर या बाळातही होता, या बालकातही होता. पण एखाद्या प्रबल बुद्धिमान माणसासारखं सतत ध्यानस्थ राहावं असं या बाळाला वाटावं, सतत नामस्मरण करावं असं या बाळाला वाटावं. आणि त्यासाठी म्हणून थोडंसं कळतं वय झालं आणि त्यांनी आपला एकांत शोधायला सुरुवात केली. गणपती सेविते कांत शोधण्याच्या नादात एक दिवस घरापासून इतके लांब गेले. सगळे काही बाभळीचं वन इथे होतं, त्यामुळे कोणाचा वापर नाही. या काळी दाट जंगल होतं, आता किती शोधले तरी सापडत नाही. मग अशा त्या दाट जंगलामध्ये जाऊन या बालकाने तिथे तपश्चर्या करावी, साधना करावी, एकांतामध्ये डोळे पिटून केवळ त्या ब्रह्माचं स्वरूप आठवण्याचा प्रयत्न करावा. आणि हा प्रयत्न त्यांचा चालू असतानाच एक दिवस असं झालं, त्याच स्थानावरती त्यांना साक्षात मारुतीरायाने दर्शन दिलं. मारुतीराय सांगतात, बाळा घाबरू नकोस, तू माझाच अंश आहे. आणि प्रभू श्रीरामाने जे कार्य पुढे चालू ठेवायचं आहे ते कार्य चालू ठेवण्यासाठी तुझी निवड केलेली आहे. या गोष्टीची जाणीव तुला करून द्यावी म्हणून मी इथे आलो. बालकाच्या मनामध्ये सद्गुरूंच्या भेटीची ओढ लागलेलीच होती. कारण चिंतन जे चालू होतं ते जसं ब्रह्माचं स्वरूप जाणून घेण्यासाठी ते चिंतन चालू होतं, हे स्वरूप दाखवून देणारे माझे सद्गुरू कोण असतील यासाठी सुद्धा त्याच्या मनामध्ये चिंतन चालू होतं. कारण सद्गुरूशिवाय आपल्याला कोण वाट दाखवणार? सद्गुरू वाचवून सापडेना सोय धरावे मी पाय आधी आधी म्हणतात ते काही होतं. त्या भगवंताचं स्वरूप पाहायचंय, त्या
पाहिल्यावरती काय आनंद झाला म्हणून म्हणतात, आनंद गगनात मावेना. तेव्हा ते बालक म्हणतं मारुतीरायांना की अहो साक्षात जर तुम्ही माझ्या समोर आहात तर मला इतरांच्या पुढे जाण्यासाठी का बरं सांगताय? सद्गुरूंचे पाय धरायचे ते मलाही कळतंय. जर साक्षात तुम्ही आहात तर झालं, तुम्हीच माझे सद्गुरू. मारुतीराय म्हणतात असं नसतं बाळा. आहे समदीय अंश तू म्हणून तुला उपदेश नये तोरेता हे आणवानसी तुला जातनी कला तुझी प्रेमावरी चरणते धरी तुम्हारा माते जे जहाज सिंचे. बाळा तू माझाच अंश आहे, मग मी तुला कसं काय मंत्र देणार, मी तुला कसं काय मार्गदर्शन करणार? स्वतःच्या अंशाला कोण मार्गदर्शन करू शकणार? मग यासाठी अधिकारी पुरुष आहेत. प्रत्येकासाठी जसं आपले सद्गुरू सांगतात, सद्गुरू तत्व हे एकच आहे. पण शेवटी आपल्याला स्थूल शरीर बघायची सवय असते, त्यासाठी म्हणून ते स्थूलात आलेले. आणि असं असलं तरी गुरु आणि शिष्याची जोडी ही ठरलेली आहे बरं का. मग तुम्ही अमुक यांना गुरु केलं का, मग मी पण त्यांना गुरु करू का, हे आपण असं म्हणून चालत नसतं. मारुतीराय म्हणतात की बाळा अरे तू माझाच अंश आहेस, त्यामुळे मी तुला काही उपदेश करू शकतो. बालक म्हणतोय मी काय करू? पण एक काम कर, नांदेड जवळ गोदावरीच्या काठावरती येवेळे गाव आहे, त्या येवेळे गावी जा. ते जे तुकाराम महाराज आहेत ते तुझे गुरु, त्यांना तिथे सगळे तुकाबाई म्हणतात, ते तुझे सद्गुरू आहेत. तू त्यांच्याकडे जा, ते तुला योग्य काय ते मार्गदर्शन करेल. साक्षात भगवंताने मार्ग दाखवलाय. आता कुठला किस्सा आणि कुठला परंतु हो, काही पुढचा मागचा विचार केला. घरच्यांना इच्छा बोलून दाखवली, घरच्यांनी वेड्यात काढली आणि अरे आम्ही तुझ्या लग्नाची तयारी करायला लागलो, थोड्या दिवसांवर तुझं लग्न आहे आणि तू घर सोडून जायचं म्हणतोस. आई वडिलांच्या इच्छे खातर म्हणून केवळ डोळ्यावर उभे राहिले, डोक्यावर अक्षर पडली. सगळा संसार जो आहे तो आहे तसाच सोडला आणि ध्यास एकच होता सद्गुरू दर्शनाचा, सद्गुरूंच्या भेटीचा. त्यासाठी म्हणून अगदी धावत सुटल्यासारखे सगळं काही विसरून केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या दर्शनासाठी निघाले. नांदेड येथे, नांदेड जवळ येवेळे गाव येथे पोहोचले. तिथे पोहोचल्यावर चौकशी केली की तुकाराम महाराज कोण आहेत. गावातल्या प्रत्येकाने सांगितलं बाबा ते फार तापट आहेत म्हणे, तुम्ही कुठून आला, काय काय काम काय आहे तुमचं? ते प्रचंड तापट आहे. ते म्हणे ते मला काही माहिती नाही, मला त्यांना भेटायचं. तर ठीक आहे बाबा, आता तुम्ही ठरवलं झाला तर आम्ही काय करायचं. मग त्यांनी आपली त्यांची झोपडी दाखवली. 3 दिवस आणि 3 रात्र तुकाबाईंच्या झोपडीच्या बाहेर बसून राहिले. आज सद्गुरू येतील, उद्या सद्गुरू येतील. अहो सद्गुरू प्राप्ती इतकी सोपी आहे का? मी आज ठरवलं की चला जाऊ जरा गुरूंना भेटून घेऊ, अशी भेट नसते सद्गुरूंची. एवढी वाट पाहिल्यानंतर ज्या वेळेला तुकाबाई समोर येतात, अशी क्रोधायमान होऊन तुकाबाई समोर येतात आणि म्हणतात थांब आत्ता तुझा जीव घे. महाराज म्हणाले मी पण मरायला आलोय, मला तरी दुसरं काय हवंय. आणि सद्गुरूंना आपल्या शिष्याची ओळख पटली, त्यांना झोपडीत बोलावलं. त्यांनी सांगितलं हरकत नाही, माझ्या सेवेला राहा, पण मी म्हणेन ते हरकत नाही. असंही सद्गुरू म्हणतील की करू दिशा, आपण कशाला त्याच्यामध्ये बिंदूपर्यंत काढायचे. 9 महिने महाराजांनी तुकाबाईंची सेवा केली. पडेल ते काम करावं, पडेल ते काम करावं. लाकडाच्या मुळ्या जंगलातून सोडून आणल्या आणि तुकाबाईंसोबत ठेवल्या की तुकाबाईंनी ती मुळी सोडायची आणि सगळे लाकडं सगळीकडे भेटून द्यायचे. आपल्यासारखा शिष्य असता तर तिथंच संपलं
अशीच परीक्षा द्यायची, साधं सुद्धा नाहीच नाही. तुकाबाईंनी जेवल्यावरती महाराजांनी जेवावं, तुकाबाई झोपल्यावर महाराजांनी झोपावं, तुकाबाई उठायच्या आधी महाराजांनी उठावं. बरं, परीक्षा कठीण घ्यावं, रात्र तुकाबाई झोपायचीच नाही. मग सद्गुरू झोपले मी कसा काय झोपणार? सांगायचा उद्देश हा, जसं पूर्वरत्नात पाहिलं की किंतु झालं नाही सद्गुरूच्या ठिकाणी. मग त्यांनी मला हे सांगितलं, त्यांनी मला ते सांगितलं, होत नाही. मग आता इतकं कठीण असतं का? कुठे किती शंका येतात आपल्या मनात, एकही शंका तिथे आली नाही मनात. सद्गुरू सांगतील त्या मार्गावरती चालायचं एवढं ठरवलं मात्र, आणि सद्गुरूंनी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेला महाराज खरे होतात. जेव्हा हे सगळं तुकाबाईंना म्हटलं, अनेक परीक्षांमधून ज्यावेळेला पाऊस सुलापूर शिष्याला काढलं, त्यावेळेला मात्र एक दिवस तुकाबाईंनी महाराजांना उदाशी धरलं, ओढाळलं, ओढाळून हात फिरवला आणि रामनवमीच्या दिवशी अशोक वृक्षाखाली महाराजांना तुकाबाईंनी गुरुमंत्र दिला. गुरुमंत्राच्या बरोबर त्यांना कार्य देखील सांगितलं की तुला रामनामाचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे, गावोगाव फिर, तपश्चर्या कर, लोकांना रामनामाचं महत्व पटवून दे, हे तुझं कार्य. ते कार्य सांगितलं आणि खूप मोठा प्रसाद दिला. तो कोणता? सगळं काही वाऱ्यावर सुरू केलं बरोबर आहे, पण जबाबदारी
उत्पन्न झाली की ह्या रामाला रामाच्या घरी घेऊन जायचं. किती त्या सुंदर मूर्ती समोर साक्षात माझा रामच आहे. त्यांनी आपल्या त्या गृहस्थाकडे इच्छा बोलवून दाखवली. हे माझी एक छोटीशी इच्छा आहे, मला तुम्ही या राममूर्ती द्या. असं आहे की शेवटी पैशाचा गर्व, अतिशय श्रीमंत आणि सगळ्या गावाची मालकी ज्याच्याकडे आहे, मी बनवल्या त्या मूर्ती दान बनवून आणलेले आणि मी तुम्हाला असंच की होय याचं मूल्य माहिती का तुम्हाला काय आहे? महाराज मोठ्या भावनेने म्हणतात, देवा माझ्याकडे फक्त तुझं नाम आहे, बाकी काहीच नाही. आणि हे नाम इतकं मोलाचं आहे की त्याच्या पुढे तुम्ही या जगाचे कितीही पैसे मोजून ठेवा त्याचं मोल होणार. पण शेवटी ज्याच्याकडे पैशाची धुंदी आहे ना त्याला ह्या गोष्टी कळत नाही. त्याने हुडकावून लावलं. महाराजांना फार वाईट वाटलं. रामा का रे, माझ्या घरी यायची इच्छा नाही का रे तुझी? माझ्याकडून काही चुकलं का? माझी सेवा करण्यामध्ये काही चूक झाली का? तसं काही असेल तर मला सांग बरं. म्हणून ते रामाकडे प्रार्थना करतात. जेव्हा तुम्हाला माझी दया येईल तेव्हाच बहुतेक ते साध्य होईल असं वाटतंय. काय करावं त्यांच्या मनामध्ये काळजी लागून राहिली की कसा माझा राम माझ्या घरी येईल बरं. या चिंतेमध्ये महाराज असताना ज्या ठिकाणी त्या राममूर्ती होत्या तिथे भव्य दिव्य राम मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं. आता जिथे पैसा आहे तिथं काय वर्णन करावं, त्या पैशाचं, त्या श्रीमंतीचं आणि त्या भव्यपणाचं हे मला मोठं मंदिर बांधलं. सगळी जय्यत तयारी झाली. सगळे याज्ञिक, कसेकरी, कीर्तनकार, अनेक गावातले लोक तिथे आले मुक्कामी. आणि आता दुसऱ्या दिवशी राममूर्ती तिथे स्थापन होणार. आदल्या दिवशी रात्री प्रभू श्रीराम त्या गृहस्थाच्या स्वप्नात जाऊन सांगतात, मी सारखा तो विचार करत होतो म्हणून असं काहीतरी कर. त्या माणसाने काही त्याचा विचार केला की जय्यत तयारीला लागला. आनंदी आनंद सगळीकडे झाला. अनेक लोक जमले. उत्सवाला सुरुवात झाली आणि होमासाठी म्हणून अग्नितीचे प्रज्वलित झाला. मात्र खिंडी पडायचा उशीर आणि सगळं घर जळून गेलं. म्हणतात सगळीकडे एकच अग्नी तांडव जणून सुरू झालं. सगळे लोक इकडून तिकडे धावायला लागले.
कोणाच्या केसांनी पेट घेतला, काय म्हणावं काय वर्णन करावं ते सगळीकडे हाहाकार झाला. सगळे परेशान झाले, काय चालू आहे, काय झालं, अचानक असं काय झालं, एवढी आग लागण्यासारखं काय झालं. या सगळ्या विचारात असताना त्याच गृहस्थाजवळ एक संन्यासी आले आणि ते संन्यासी त्या गृहस्थाला म्हणतात, आणि तो अधिकार मिळवण्याचा एकमेव साधन म्हणजे सद्गुरु कृपा. सद्गुरु कृपा झाली ना की म्हणलं ना सुरुवातीला की ज्या भगवंताची प्राप्ती करायची आहे तो देखील त्यांचा दास आहे. त्याच्या पण दास झाल्यानंतर काय होईल आणि हे ऐकलं मात्र त्यांनी त्या गृहस्थाला खूप लक्षात आली आणि त्यांनी त्या विशाल मूर्ती कपड्यामध्ये गुंडाळल्या आणि पायी पायी श्रीरामाचं नाम घेत गोंदवल्याकडे त्यांनी यायला सुरुवात केली. गोंदवल्यामध्ये प्रवेश केला मात्र ब्रह्मचैतन्य कुठे आहे, ब्रह्मचैतन्य कुठे आहे असा उभारा करत करत तो वेशीच्या आतमध्ये आला. सध्या जिथे प्रभू श्रीराम आपले स्थानापन्न झालेले आहेत त्या ठिकाणी महाराज भगवंताचे चिंतन करत बसलेले होते. त्यांच्यासाठीचं आसन तयार होतं, फक्त वाट बघत होते की माझा राम कधी येईल. आणि तेवढ्यात तो गृहस्थ आला आणि अक्षरशः महाराजांच्या पायावरती लोटांकडे त्याने घातलं आणि महाराज माझं सुटलं. मी ज्या धनाचा अहंकार केला, ज्या धनाच्या जोरावरती एवढं मोठं उभारलं, एका क्षणात जवळ साफ झालं. काय उपयोग होता धनाचा? जवळ असणारं धन सुद्धा असं साफ असणार. मग नामरूपी धन जे आहे त्याला कोणी धक्का पण लावू शकत नाही. हे आहे की नाही खरं? त्याला देखील पडलं. महाराजांसमोर त्यांनी त्या मूर्ती ठेवल्या. काय आनंद झाला महाराजांना. महाराज म्हणले, रामा झाले मुनिच मन पाहुनी राम राया, राम आला समतू येते कराया, राही असा स्थिर इथे जगदीश्वरा रे, काना वया दुर्गा प्रतिराघवा रे, वीर समर्थ. रामा आलास, इतका आनंद झाला. रामाची प्रतिष्ठापना केली, खूप मोठा उत्सव केला. तो आनंद सगळ्या गावकऱ्यांना अनुभवायला मिळाला. खरंच धन्य रे लोकांनी तो सगळा सोहळा अनुभवला. आणि धन्य ते आपण जो आपण हा सोहळा अनुभवतो. महाराजांच्या तिथीच्या निमित्ताने आपण जो काही उत्सव साजरा करतोय त्या उत्सवामध्ये प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आहेत महाराजांच्या रूपामध्ये. आणि आपण जी काही म्हणून इथे सेवा करणार आहोत ती केवळ आणि केवळ भगवंताची आहे, श्रीरामाची आहे. ही श्रद्धा हे असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आहेच आहे. आणि ती श्रद्धा मनात असल्याशिवाय ते महाराज बरोबर नाही ते फिरत. जोपर्यंत आपण शुद्ध होऊन येत नाही, अंतःकरणातून शुद्ध होऊन येत नाही, असं तर शुद्ध आपण होतच होतो. पण अंतःकरण शुद्ध आपलं झालेलं आहे का? प्रत्येकाने जेव्हा चिंतन प्रत्येक जण करतील
त्याचा उत्तर मात्र महाराज देतील ही खात्री आहे. सकाळी उठल्यानंतर मनोमन महाराजांना हात जोडून प्रार्थना करावी की महाराज माझ्या हृदयात येऊन बसा, म्हणजे तिथे बाकी कोणाला प्रवेशच राहणार नाही. कारण हे जे सिंहासन आहे ना ते फक्त महाराजांसाठी, बाकी कोणाला तिथे प्रवेश नाहीच. कोणी तिथे असूच शकत नाही. आणि तिथे महाराज हे राज, आणि महाराज आपली विनंती ऐकतात, कारण ते गुरु माऊली आहेत. आई जसं बाळाचा हट्ट पुरवते तसं महाराज देखील आपल्या हट्ट पुरवतात. पण इथे यावं ही इच्छा केवळ मनात यावी, पण अर्थात ती पवित्र मनाने यावी. जाऊन का बघू तरच तिथं काही आहे का असा विचार केला तर कधीच येता येणार नाही. तुम्ही कितीही ठरवा ते येता येणार नाही. की माझे महाराज इथे आहेत आणि त्यांच्यात जर माझ्या रामाला बघायचंय तर चला बरोबर